नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम आपल्या सर्वांना। मित्रांनो, आज आपण आलेलो आहे नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आणि आता झालेली आहे संध्याकाळ। तर मित्रांनो, येणाऱ्या 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिवस निमित्त दीक्षाभूमी परिसरामध्ये कोणत्या प्रकारची लाइटिंग करण्यात आलेली आहे आणि कोणती रोषणाई आतापर्यंत झालेली आहे याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आणि व्हिडिओची इन्फॉर्मेशन आवडली तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करायचं। चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। मित्रांनो, जसं की तुम्ही आता बघू शकता की संध्याकाळचे ऑलमोस्ट 6:30 झालेले आहे आणि नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर अशा प्रकारची सुंदर लाइटिंगचा देखावा आपल्याला बघायला मिळतो आहे मित्रांनो। आणि यासोबतच बघू शकतो मित्रांनो की हे आहे ऐतिहासिक बोधिवृक्ष ट्री आणि इथे सुद्धा आतमध्ये जे आहे लाईट्स लागलेले आहे आणि पूर्ण व्हायचं आहे इथलं काम। मात्र अजून आणखी मी तुम्हाला जर पुढचं दाखवतो म्हटलं तर चला आणखी बघूया की कुठे कुठे काय काय लाइटिंग लागलेली आहे। तर मित्रांनो, त्यासोबतच बघू शकता आपण की इथे 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसचा हा बोर्डसुद्धा लागलेला आहे आणि इथे सुद्धा लाइटिंग करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच दीक्षाभूमीला सुद्धा इथे लाइटिंग करण्यात आलेली आहे। आणि एक मुख्य आकर्षण म्हणजे मित्रांनो, यावेळेस इथे आपल्याला बॅरिगेड्स बघायला मिळणार आहे। ज्या प्रकारचे आता तुम्ही इथे बघू शकता हे पूर्ण बॅरिगेड्स लागलेले आहे आणि इथून मग आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत आणि जिथून आपल्याला लेफ्ट साईडला बघायला मिळणार आहे भारतीय संविधानाची हे सुंदर प्रास्ताविका। हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे मित्रांनो आणि किती म्हणजे मनोरम्य इतकं वातावरण झालेलं आहे आणि खूप मस्त छान वाटत आहे। पूर्ण धम्ममय वातावरण आहे आणि मित्रांनो, इथे त्रिशरण पंचशीलचे म्हणजे स्वरसुद्धा गुंजत असतो आणि पंचशीलचे ध्वज इथे लागायचे बाकी आहे, अजून ते लागतीलच लवकरच। त्यानंतर मित्रांनो बघू शकतो की ते स्तूपाकडे जाण्याचा मार्गाचे बोर्डसुद्धा लागलेले आहे। त्यानंतर आपण आतमध्ये जाऊया आणि मी तुम्हाला आणखी डिटेलमध्ये दाखवतो की आणखी काय काय झालेलं आहे। तर व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक नसेल केलं तर करून घ्या मित्रांनो। लेटेस्ट अपडेट्स देतो आहे सगळ्यात पहिले आपल्या चॅनलवर। चला तर मग त्यानंतर आपण इथे आणखी बघू शकतो मित्रांनो की इथे सुद्धा बॅरिगेड्स लागलेले आहे आणि याच्यानंतर इथे पूर्ण बोर्ड्स वगैरे तर पूर्ण लागून झालेले आहे। त्याच्यानंतर इथे जर आपण बघितलं तर इथे नॉर्मल लाईट्स आहेत सध्या लागलेले आणि इथले लाईट्स वगैरे लागणं बाकी आहे। अजून बरेच दिवस बाकी आहे, 10 ते 12 दिवसाची कालावधी आणखी बाकी आहे। पण मित्रांनो, ज्या प्रकारे आपण इथे बघू शकतो इथे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तींची पेंटिंगचं काम सुरू झालेलं आहे। आता तुम्ही बघू शकता की मूर्तीची व्यवस्था काय आहे। याला पूर्ण घासून वगैरे त्याचा पेंट काढतात आणि मग नवीन स्प्रे पेंटिंग केल्या जाते। त्याच्यानंतर ती आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला हे पूर्ण बघायला मिळते। त्याच्यानंतर मित्रांनो, आपण इकडे बघू शकतो की बाबासाहेबांच्या मूर्तीची सुद्धा पेंटिंग सध्या बाकी आहे। ती जशी होईल तसं मी त्याचा व्हिडिओसुद्धा बनवून तुम्हाला अपडेट करेल। त्यानंतर आपण मित्रांनो बघू शकतो की इथे पूर्ण टीनाचे शेड्स लागले होते, ते टीनाचे शेड्स पूर्ण काढून घेतलेले आहे। त्याच्यानंतर इकडे आपण बघू शकतो की पंचशीलचे ध्वज वगैरे लागत असतात ते लागलेले आहे आणि अशा प्रकारचं पूर्ण हे अरेंजमेंट झालेलं आहे। आणि आपण इथे बघू शकतो की इथले जे पूर्ण टीन शेड्स आहे हे टीनाचे पात्रे हे पूर्ण काढण्यात आलेले आहे आणि आता सामान्य लोक पूर्ण जाऊन चेक बघू शकतात। त्यानंतर आपण जर आणखी पुढे गेलो तर हा जो आपला गेट असतो लक्ष्मीनगर साईडनी, ज्या साईडनी आपण एंट्री करतो तिथून सुद्धा आता त्याला ओपन करण्यात येणार आहे आणि आपण सर्व इथून सुद्धा एंट्री करू शकता। याची आता सध्या इथे कसं आहे की सडाकी वगैरे आहे तर त्या सडाकींचं काम सुरू आहे, ते काढणं वगैरे त्यापर्यंत यांनी बंद ठेवलेलं आहे, पण हे ओपन होऊन जाईल। त्याच्यानंतर आपण इथे बघू शकतो की ते फाउंटेन्स वगैरे पण असतात, त्या फाउंटेन्सला पण सुद्धा सुंदर अशी लाइटिंग लावण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर इथे पूर्ण दीक्षाभूमीला जबरदस्त पद्धतीने सजवण्यात आलेलं आहे आणि अजून बरेचसं काम बाकी आहे मित्रांनो। तर ते जसा दिवस जातील तसे आपल्याला पूर्ण बघायला मिळणारच आहे। तर मित्रांनो, हा होता आजचा लेटेस्ट अपडेट। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। त्यासोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। त्यापर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। त्यापर्यंत आपल्या सर्वांना नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम।